पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत तब्बल 60,600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता विमा कंपन्यांना देण्यात येणार आहे. ही बातमी सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची असून पीक विम्याबाबतचा हा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत 7,600 कोटी रुपयांचा विमा हप्ता कंपन्यांना देण्यात आलेला आहे. राज्य सरकारकडून ही रक्कम आतापर्यंत अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यात क्रेडिट होण्यास सुरुवात झाली आहे. ही बातमी खरंच दिलासादायक आहे, कारण आज सकाळपासूनच पीक विम्याबाबत एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्रालयामार्फत घेण्यात आला असून कॅबिनेटची बैठकही पार पडली आहे. या निर्णयानुसार आज रात्री 10 वाजेपर्यंत पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात हेक्टरी सुमारे 35,000 ते 36,000 रुपये पीक विमा जमा झाला पाहिजे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र लक्षात ठेवा, पीक विमा सर्वत्र लागू नसून तो काही ठराविक तालुके, गावे आणि जिल्ह्यांमध्येच लागू करण्यात आलेला आहे. ज्या शेतकरी बांधवांची शेती या पात्र भागांमध्ये येते त्यांच्यासाठी ही अपडेट अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याच्या रकमेची वाट पाहत होते. पीक नुकसान होऊनही अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले होते. अशा परिस्थितीत आज आलेली ही नवीन अपडेट शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी आहे. आजपासून अनेक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम हेक्टरी 35 ते 36,000 रुपयांपर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे. आता साहजिकच तुमच्या मनात प्रश्न येईल, नेमके कोणते जिल्हे, कोणते तालुके आणि कोणती गावे या निर्णयात समाविष्ट आहेत? शेतकरी मित्रांनो, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यादीत तुमच्या गावाचं नाव आहे का? तुम्हालाही पीक विमा मिळणार आहे का? हे जाणून घ्या. शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकऱ्यांची वाट आता संपलेली आहे, कारण पात्र जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणाला सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले असून काही ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. जर तुम्ही किंवा तुमचे ओळखीचे शेतकरी अजूनही पीक विम्याची वाट पाहत असाल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, कारण आज रात्री 10 वाजेपर्यंत निवडक जिल्ह्यांमध्ये 35 ते 36,000 रुपयांपर्यंतची रक्कम खात्यावर जमा केली जात आहे. ज्या शेतकरी बांधवांची शेती नुकसानग्रस्त म्हणून पात्र ठरली आहे त्यांच्या खात्यात 100% पीक विमा रक्कम जमा होणार आहे, याची खात्री देण्यात आली आहे. राज्यभरात सध्या मोठी आर्थिक हालचाल सुरू आहे, कारण सरकारने 7,600 कोटी रुपयांचा पीक विमा निधी मंजूर करून एकाच दिवशी पात्र जिल्ह्यांमध्ये वितरणाचे आदेश दिले आहेत. हा संपूर्ण व्यवहार डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने होत असल्यामुळे कोणताही मध्यस्थ नसून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत. तुमचे आधार कार्ड जर बँक खात्याशी लिंक असेल तर रक्कम थेट खात्यात दिसेल. शेतकरी बांधवांनो, आता पैसे जमा होण्यास कोणताही उशीर होणार नाही. जर तुमच्या खात्याशी मोबाईल नंबर लिंक असेल तर SMS द्वारे रक्कम जमा झाल्याची माहिती मिळू शकते. आता प्रश्न येतो, शेतकऱ्यांना नेमकी किती रक्कम मिळणार? या योजनेअंतर्गत हेक्टरी कमाल 35 ते 36,000 रुपयांपर्यंत भरपाई दिली जात आहे. मात्र प्रत्येक शेतकऱ्याला समान रक्कम मिळेलच असे नाही. नुकसानाच्या टक्केवारीनुसार रक्कम ठरते. काही शेतकऱ्यांना 2,000 रुपये, काहींना 10,000 रुपये तर काहींना 22,000, 27,000 किंवा 36,000 रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. भात, सोयाबीन, मका, हरभरा, गहू, कांदा, ऊस, भुईमूग आदी प्रमुख पिकांचा या योजनेत समावेश आहे. अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, कीड व रोगांमुळे झालेल्या नुकसानीसाठीही भरपाई दिली जाते. आता पात्र जिल्ह्यांबद्दल बोलायचं झालं तर नागपूर, चंद्रपूर, अकोला, गडचिरोली, सोलापूर, वाशिम, कोल्हापूर, यवतमाळ, नांदेड, सातारा, सांगली, अहमदनगर, पालघर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. जर तुम्ही पीक विमा भरला असेल, क्लेम केला असेल आणि ई-पीक पाहणी पूर्ण असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. अशाच महत्त्वाच्या शेतीविषयक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.